नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशभरातील नागरिकांना जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही। तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यामध्ये घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 3 महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये प्रति गॅस सिलेंडर 80 रुपयांनी कपात झालेली आहे। देशभरातील महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 1900 रुपयांपेक्षा जास्त नाही। व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी करताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठलाही बदल हा करण्यात आलेला नाही। यामुळे गृहिणींना देखील दिलासा मिळाला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये यापूर्वी 8 एप्रिल रोजी बदल करण्यात आला होता। त्यावेळी सर्वच ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती। देशातील 4ही महानगरांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही। दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये, तर मुंबईमध्ये 852 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 886 रुपये 10 पैसे एवढा आहे। तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाल्यानंतर दिल्लीतील 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 1723 रुपयांना मिळणार आहे। तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केलेत, यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबा चालकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे। या दर कपातीनंतर हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार का, याकडे आता सर्व खवय्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घसरण किंवा वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हा हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावरती होत असतो। शेवटी तो परिणाम आपोआपच ग्राहकांवर देखील होतो। व्यावसायिक गॅस सिलेंडर सोबत विमानांसाठी लागणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्यूलच्या दरामध्ये देखील कपात करण्यात आली आहे। हे दर 4% कमी करण्यात आलेले आहेत। विमानाच्या इंधनाच्या कपातीचा फायदा हा ग्राहकांना मिळणार का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। कारण विमान वाहतूक कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी 30% खर्च हा इंधनावरती होत असतो। यामुळे विमानाच्या तिकिटांचे दर देखील आता कमी होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारने या महिन्याच्या पहिल्याच दिवशी ही गुड न्यूज दिलेली आहे आणि गॅस सिलेंडरचे दर कमी केलेले आहेत। यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।